सोनियाचा तारा कसा जेव्हा सुटले तुझा वारा गाई जेव्हा सुटले तुझा वारा जगताप ठरा ठरा 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 बसूंगा गाव देवी तुझे रामाची पररी
एकच फक्त मागणी नंतर रातभर तुमचं ऐकणार फक्त एकच गाणं होत्या आज रात अपनी है, आज रात अपनी है, मेरे बाबा की भगवी कपनी है कपनी। अरे तंत्र मंत्र चालणार नाही तरी केलं कोणी घात, अरे तंत्र मंत्र चालणार नाही तरी केलं कोणी घात। खरं काली रात का रखवाला मला बघ साथ काली रात का रखवाला मुझे बड़े के साथ अशी बैठक न्यारी बसलय भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलय भारी लईच थाटात। सगळ्यांनी हातवरती करायचे बरं दादा। अला देहा मळीचा काली देहा मळीचा
तुम अल्लाह रे बाबा गणपति गोसावी 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 अल्लाह रे बाबा गणपति गोसावी अल्लाह रे बाबा गणपति गोसावी अल्लाह रे बाबा
मांडाई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावं अय्या बाबाई हत्याला माझ्या जावे अय्या बाबाई हत्याला माझ्या जावे ये भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावं 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 भरलाय तुझा मांडाई गोंधळाला वारी अंगात आली तर एवढ्या तुम्हाला घाबरायची गरज काय देवाचीच वारी आली ना त्याची तर नाही तुम्हाला मारेल म्हणून चला सगळ्यांनी खाली बसून घ्या पहिले अंबाबाई लाड लाड ये गे अंबाबाई लाड लाड ये गे ये गे ये गे काग दरीला राग दरीला राग दरीला राग दरीला बाई परी
होत्यात सरकार भानुवरी होत्यात सरकार मल्हारी दोन बायकांचा लाडका मल्हारी दोन बायकांचा लाडका दोन बायकांचा लाडका एक मिनिट पैसे उचला पाहिजे आणि आपल्याकडे आज खास करून सचिन दादा चौधरी ॲडव्होकेट सचिन दादा चौधरी मुरबाडवरून आपल्याला या नाथ मंदिराला भेट देण्यासाठी आलेले आहे. सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांच्या काळ्याच्या गजरात स्वागत करायचं. आम्ही मुरबाडवाल्याचे आमच्याकडूनच जास्त प्रोत्साहन होणार आहे. चाकूवाल्यांचा कमी आणि मुरबाडवाल्यांचा जास्त आहे. सगळे मुरबाडकर पण असू द्या. आज मुरबाडवाल्यांचा जो काही आवाज आहे तो शापूर तालुक्याच्या सह्याद्री पर्वताच्या काठाशी आज घुमतोय यापेक्षा आनंद कसं काय. अरे नाचू दे मला घुमू दे मला अरे नाचू दे मला घुमू दे मला फिरू दे सारं गाव अरे नाचू दे सारं गाव अरे डीजे वाले भाऊ येणं माहीत घालला लांबून आपल्यासाठी धावून आलेले आहेत. आज त्यांना पण आनंदी खुश होऊन आपल्याला मजा येते. सचिनदादा चौधरी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपला आवाज फरमाईश आलेली आहे. एक अंबाबाई आवाज खूप लागला. अनंतराला पाटेकर आणि विघ्नेश पाटेकर कुठे याच्याकडे फरमाईश आहे. या ठिकाणी सगळे फरमाईश पूर्ण होतील. सुद्धा दादा जर बाहेर आऊट खोला काही फरमाईश आहे का फरमाईश अरे धुमधडा चढीचा कानोबा देव मढीचा धुमधडा चढीचा कानोबा देव मढीचा धुमधडा चढीचा कानोबा देव मढीचा
नाटकी झोले रे बाबा बंगाली बंगाली काय झालं आम्ही जास्त गाणे बोललो महेश भाऊ बोलतील मला कशाला आणलंय त्यासाठी आता इथून पुढे महेश भाऊ दे जनता गंबाबाई ये गंबाबाई आवाज घुमू लागला अंबाबाई ग वाजला अंबाबाई ग वाजला अंबाबाई ग बघ माझ्या रायाची गडजे दुरे जायाची गाडी भोंगराची आली भोंगराची गाडी भोंगराची आली भोंगराची गाडी भोंगराची
गायाचा तुळजापुरा लाभला ग बाई गायाचा तुळजापुरा पहिल्या गाडीनं मी तुळजापूर जाईन रखमा कल्लुळाचं पाणी मी नाईन पहिल्या गाडीनं मी तुळजापूर जाईन रखमा कल्लुळाचं पाणी मी नाईन. हो आता आपल्या काठीचा देवाला भेटण्याची वेळ झालेली आहे. 12 वाजता देवाला काठी भेट झाली पाहिजे म्हणून ही काठी आपण या ठिकाणावरून काढणार आहोत आणि 5 पावलं म्हणजे गेटच्या तिथे नेऊन आपण मायंबाला आणि मडीला आता भेट देणार आहोत बरोबर. त्यामुळे सगळ्या नागभक्तांनी काठी ही सोडायची आहे आणि तिकडून आल्यानंतर मात्र महेश भाऊ काठीच्या बरोबर आम्हाला कसं नाचवायचं ते तुमच्या हातात बरोबर की नाही. चला नागभक्तांनी काठी सोडायची आता आरतीचं ताट तयार करायचं. चला काठी सोडण्याबरोबर खंडोबाची कारभारीनं झाली भानू धनगरीनं आपल्या साक्षी सोपंडे आपल्या समोर सादर करतायत. सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. साक्षी सोपंडे खंडोबाची कारभारी. नकानी सुख दिलं भरपूर, माझी भक्ती तर न बर नकानी सुख दिलं भरपूर.
जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझी भक्ती करणं बरं माझी भक्ती करणं बरं नाथांनी सुद्धा दिलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाव घेतलं बरं किनारी पर्वती रहिले दत्ताच्या सेवेत हरिनारायण महादेव गोरक्षनाथ किनारी पर्वती रहिले दत्ताच्या सेवेत गुरुचित्त नाही गोड महिमा झाली धरतीवर गुरुचित्त नाही गोड महिमा झाली धरतीवर माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतल्या बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतल्या माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं माझ्या जीवाला वाटतं बरं 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 नाथांचं नाव घेतलं बरं गडाला
न माझ्या जीवाला वाटतं बर 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 ना त्यांचं नाव घेतल्यावर. माझ्या जीवाला वाटतं बर 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 ना त्यांचं नाव घेतल्यावर. माझ्या जीवाला वाटतं बर 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 ना त्यांचं नाव घेतल्यावर. माझ्या जीवाला वाटतं बर 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 ना त्यांचं नाव घेतल्यावर. माझी भक्ती करणं बरं ना मी सुख दिलं भरपूर. माझी भक्ती करणं बरं ना मी सुख दिलं भरपूर. माझ्या जीवाला वाटतं बरं 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 त्याचं नाव घेतल्यावर. माझ्या जीवाला वाटतं बरं 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 त्याचं नाव घेतल्यावर. देवमडीचं कुणाही पावत नाही खरे बंदाच्या पाठीची नाही. देवमडीचं कुणाही पावत नाही खरे बंदाच्या पाठीची नाही. तुझं माहिती पहिलं साप अरे तुझं माहिती पहिलं साप. तू केलं किती रपाप कसं तुला करील का नो बाप. तू केलं किती रपाप तुला कसं करील का नो बाप. तुझं माहिती पहिलं साप तुझं माहिती पहिलं साप. तू केलं किती रे बाप तुला कसं करील का नो बाप. किती रे बाप तुला कसं करील का नो बाप. कसं करील का नो बाप. तुझं माहिती पहिलं साप तुला करील का नो बाप. करण्यासाठी गर्वात बोलणे पाहिजे होती. नाही तर मात्र नाही त्याची गाठी. सोप असं का नाही रे सोप. तुझं मांडव पहिलं साप कसं करील का नो बाप. तुझं मांडव पहिलं साप कसं करील का नो बाप. गुरुन कडून नाही भेट काही गर्व करून. पहिलं साप पहिलं साप. हॅलो 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 काय झालं. तुम्ही नाराज काय झाले मला सांगा. इथं नाथांच्या दरबारात काही कमी पडले का. नाराज का झाले. इथे अजून याच्यापेक्षा जास्त डबल पटीने माणसं जेवतील इतकं जेवण शिल्लक आहे. तुम्हाला कोणी उठवलं. कोणी उठवलं. त्यानं कोणी उठवलं जेवण.
मला त्याचं नाव सांगा. हे कोणासाठी करतो इतकं मी? हे माझ्या नाथ भक्तांसाठी करतो मी, भोल्या भक्तांसाठी करतोय मी. देवा नाराज व्हायचं नाही, तुझा कार्यक्रम आहे, तुझ्या कार्यक्रमामध्ये तू आनंद करून घ्यायचंय. त्याला कोण बोललं मला सांगा, त्याचं नाव सांगा मला. नरेश भाऊ कोण बोललं त्यांना? कोण उठवलं? नाव सांगा मला त्याचं. इतका मोठा कार्यक्रम करतोय आपण आणि एकाला नाराज करायचं. कोणी उठवले त्यांना मला त्याचं नाव सांगा पाहिजे. कोणी बोलला असेल ना त्यांनी माफी मागा देवाची. चला चला देवा, तुम्ही 3 महिने केलेली जी मेहनत आहे ती मेहनत आज फळाला येते. आणि कोण होतं उठवणार त्याचं नाव मला कळू द्या, त्याला मी सांगतो. काहीतरी बोलला असेल म्हणून डायरेक्टली असं होणार नाही ना. त्याच्याकडे नाराज करण्याचा अधिकार कोणाला कोण दिले तुम्हाला? हो, त्यांना साखर द्या, साखर आणि पाणी द्या. आणा जेवण वाढून आता. पात्र वाढून आणा. कोणी उठवलं? जेवण पडलंय अजून, जास्त जेवण पडले माणसं जेवण अजून 3000 माणसं. एक पात्र वाढून आणा आणि देवाला जेवायला द्या. एकही वारी देवाची नाराज होता कामा नाही. हो, सगळ्या नाथ भक्तांनी माफी मागा त्यांची, सगळ्यांनी माफी मागा बघू. आणि बसलेल्यांना पाणी द्या प्यायला. आतमध्ये पाण्याचं बॉक्स आहे, घेऊन या. सगळ्यांना पाणी द्या. सगळ्यांनी माफी मागा की आमचं जे काही चुकलं असेल तुझी लेकरं म्हणून सांभाळून घे. यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही. हा कार्यक्रम तुझा आहे, तू सांभाळून घ्यायचंय. बोल ना. सगळ्यांना पाणी द्या. झालं का तुझा? वायरी कुठल्या? चला वायरी कुंडल ना. पालखी जागेवर जाऊ द्या आणि काठी पण जागेवर जाऊ द्या. आता फायबर सगळ्यांना पाणी द्या. फायबर मीडिया सगळंच आहे ना, ते एक जागी करून घ्या. 300. हो 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 सर. हां हॅलो. पालखी काठी पालखी जागेवर जाऊ द्या. चला 5 जणी तुम्ही चला पुढे. देवाला जेवायला द्या, शांत करा. आणि आज या ठिकाणी धर्मवीर संभाजी राजे यांच्याबद्दल 2 मिनिटं वेळ घेणार आहेत आपले रमेश महाराज शिंदे. सगळ्यांनी संभाजी राजांवरचं जे काही चरित्र असेल, जे काही गुण असतील ते तुम्ही आज या ठिकाणी ऐकत. अगर छत्रपती ना होते तो सबकी
म्हणता हो जाते. आज तुम्ही जे राहिलेत ना हे त्यांची कृपा आहे. त्यामुळे मी रमेश महाराजांना विनंती करेल की आपण संभाजी राजांवरती 2 शब्द बोलावे. मीडिया वगैरे या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांनी अभिजित दादा भोईर उपस्थित झालेले आहेत. प्रवीण दादा दळवी, अरुण काका शिंदे या सगळ्या मान्यवरांचे या सोहळ्याच्या वतीने आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर तुम्ही सगळेजण गेल्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी आपलं अमूल्य वेळ देतात. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. फरमाईश आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे अनंत बाळकू पाटेकर. धर्मवीर छत्रपती शंभू राजांबद्दल काहीतरी व्हायला हवं आणि का नसावं. तुम्ही आम्ही सगळेजण आज महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला. आज अभिमानाने आणि स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहोत. आणि या पाठीमागे 350 पावणे 400 वर्षापूर्वी अनेक शूर योद्ध्यांनी स्वतःला महाराष्ट्राच्या मातीत गाडून घेतलं. एक योद्धा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्या योद्ध्याचं नाव आहे धर्मवीर छत्रपती शंभू राजा अर्थात छावा संभाजी. अवघं वर्ष 2 वर्ष वय आहे आणि 2 वर्षाच्या बाळाच्या आयुष्यामध्ये आईचे छत्र हरपावं इतका त्याग माझ्या धर्मवीर छत्रपती शंभू राजानं पाहिलेला आहे. दुकान ना कंटिन्यू चला जास्त नाही पण 2 मिनिटं घेतो. चला सगळे नाथ भक्त चला या. आज सोहळा आनंदाचा आहे. शिवाजी दादांनी जी सात्विक मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा चीज करण्याचा आजचा दिवस आहे. कारण मंडळी तब्बल 1 वर्ष
12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिटे तुम्ही सगळ्यांनी इथे येण्याची वाट पाहिली. त्यानंतर एका वर्षानंतर तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात. खरं तर अनंत पाटेकर यांची फरमाईश आहे, धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा पोवाडा व्हायला हवा. आणि जिथे महेची वाळकोळी असतात ना, तिथे ती कोणती गोष्ट न्यून नसते, कोणती गोष्ट कमी नसते. पण 2 मिनिटं फक्त इतिहासामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, जास्त वेळ नाहीये, कारण जवळपास 12 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. कार्यक्रमाची भरपूर बाकी आहे. पण आज या क्षणाला वर्तमानामध्ये जगत असताना भूतकाळात डोक्यावर पाहिलं तर अनेक योद्ध्यांची, अनेक शूरांची आठवण आम्हाला या वर्तमानामध्ये आल्याशिवाय राहत नाही, कारण आम्ही सगळेजण महाराष्ट्रवासी आहोत. आम्हाला गर्व आहे मराठी असल्याचा, पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा ताटपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद जर कोणी निर्माण करून दिली असेल त्या नाव धर्मवीर छत्रपती शंभूराजे. आणि 2 वर्षाचा होता, आई निघून गेली. मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांना घडवत होती. आणि एक काळ असा आला की छत्रपती शिवाजी राजांना त्यांची धर्मपत्नी म्हणजे शंभूची आई म्हणते, अहो येणाऱ्या काही दिवसांमध्ये फक्त एक गोष्ट करा, कोणती? माझ्या शंभू बाळावर कधीच ओरडू नका. का? एक लक्षात ठेवा राजे, तुम्हाला आई आहे, पण शंभूला यानंतर आई नसणार आहे. तुम्ही जर शंभू राजांवर ओरडलं तर तो रडेल कोणाच्या पाशी, कोणाच्या कुशीत जाऊन त्याच्या डोळ्यात आसवे दाखवेल. राजे, माझ्या शंभू बाळांवर कधीच ओरडण्याचा प्रयत्न करू नका. ते 40 दिवस पाहिले आणि आमच्या डोळ्यातून आसवे यायला सुरुवात झाली. आता धर्मवीर छत्रपती शंभू राजा शंभू बाळ ते छत्रपती संभाजी होईपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात आणला. आणि त्या औरंगजेबाच्या दरबारात आणल्यानंतर शंभू बाळाच्या डोळ्यामध्ये स्मित हास्य आहे. औरंगजेब देखील म्हणत होता, शंभा हमारे कौन कौन से सरदार शामिल थे, शंभा बताओ मुझे. एखादा म्हणला असता येतो तुझ्या राज्यात, अख्खं राज्य मला दे. पण नाही हो, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी माझ्या मासाहेब जिजाऊंनी जे संस्कार माझ्या शंभू बाळांवर ठेवले होते ना, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. अलीकडच्या काळात दादा गायकवाड साहेब पिक्चर आला छावा, अनेकांनी जाईल पाहिला, अनेकांनी डोळ्यातून बाहेर आल्यानंतर आसवे देखील काढली. पण एक गोष्ट सांगू, ज्या वेळेला भारत देशात जन्माला आल्यानंतर भारतीय सैनिक, भारताची जवान या सीमारेषेचं रक्षण करत असताना तिकडे होळी करतात ना, तेव्हा आमची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होत असते. आज 350 वर्ष निघून गेली, शंभू राजांचं बलिदान महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला, म्हणून आजचा सोन्याचा दिवस आम्हाला बघायला भेटला. हे म्हणणं आज वावगं ठरणार नाहीये. आम्ही म्हणतो ना की आमच्या मंदिरातील देव का सुरक्षित आहेत. 350-400 वर्षापूर्वी अनेकांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक महाराष्ट्राच्या मातीत केला ना, म्हणून आजही आमचे देव खऱ्या अर्थानं सुरक्षित आहेत. एक वाक्य सांगतो आणि संपवतो. हे वाक्य माझ्या धर्मवीर छत्रपती शंभू राजांच्या आयुष्यामध्ये अजरामर म्हणलं गेलं. मगाशी शिवाजी दादांनी सांगितलं, शिवाजीला होते तर हम सबकी सुन्नत होती. औरंगजेब डोळ्यासमोर उभा आहे आणि शंभू राजा डोळ्यासमोर उभा आहे. मरणाच्या दारात शंभू राजा उभा आहे आणि औरंगजेब म्हणतो, बोल संभा, सगळ्या चुका मान्य कर, मी तुला जीवनदान देईल. आज्ञा डोळे काढण्याची, डोळे फुटण्याची. डोळे काढायचे माझ्या शंभू बाळांचे आणि शंभू राजाचे डोळे काढायचे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत शंभू राजा औरंगजेबाच्या दरबारात उभा आणि त्या डोळ्यांनी मासा जिजाऊंचं दर्शन घेतलं, ज्या डोळ्यांनी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं, तो औरंगजेब त्या शंभूला म्हणतो, ये माझ्या राज्यात. पण नाही, याच डोळ्यांनी मासा जिजाऊंचं दर्शन घेतलं, याच डोळ्यांनी छत्रपती शिवाजी राजांचं, आबासाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे ना. ती डोळे फोडण्याची आज्ञा ज्या वेळेला दिली तेव्हा सळ्या डोळ्यासमोर आल्या, सळ्या डोळ्यासमोर आल्या, सळ्या डोळ्यामध्ये घुसणार. पण शंभू राजा चुकला नव्हता. हो, 40 दिवस अन्याय सहन करत राहिला महाराष्ट्राच्या मातीसाठी.
एकमेव छावा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. याच डोळ्यांनी आऊसाहेब जिजाऊंचं दर्शन घेतलं होतं. याच डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं. सळ्या डोळ्यासमोर आल्या, डोळे उघडे तापलेल्या तप्त सळ्या डोळ्यासमोर आल्या आणि शेवटच्या श्वासाला छत्रपती शिवाजीराजे आठवले. या डोळ्यांमध्ये त्या तप्त सळ्या घुसल्या. आग डोळ्यासमोर नुसती आग, डोळ्यात फक्त आणि फक्त काळ्या कबींना कोकण्या शंभू राजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्या हो, पण डोळे कधी झुकले नाही. मान कापायची आज्ञा दिली, शीर धडा वेगळं केलं, पण शंभू राजा कधी झुकला नाही. पाय कापले, जीभ कापली, पण शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब जगदंब हर हर महादेव बोलणारा हा शंभू राजा मला का आठवू नये, मला सांगा ना, का आठवू नये. एक वाक्य महाराष्ट्राच्या मातीत अभिमान स्वाभिमानानं जिवंत राहिला. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का क्षमा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का क्षमा था, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आणि इथं फरमाईश आमच्या आनंदबाबांची आहे. तरी तो वंदन मी कुलदैवताला शूर शिवबा संभाजी राजाला. आणि आनंदबाबांची फरमाईश त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. ईश्वरी गीत लिहिला असेल तर आम्हाला उपलब्ध करून द्या. महेशजी वाळकोळी गाठी ती मात्र शंका नाही. ती फरमाईश पूर्ण करण्यापूर्वी आधी एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महेशजी वाळकोळी या ठिकाणी सादर करतात. हॅलो हॅलो व्हायचे वंदनीय विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. झाला महाराष्ट्राचा पाया, झाला महाराष्ट्राचा पाया. आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया, आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया. आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया, आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया. स्वराज्याच्या रक्षणासाठी
भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया आई भवानीच्या रूपेने राजा झाला शिवराया गुरुवीर केला जीव ओवाळून टाकावा वाटतोय असा गुरुवीर केला बघ उतर माझा झाला रे झाला मी पट्ट्या गुरु सज्याला बघ उतर माझा झाला रे झाला मी पट्ट्या गुरु सज्याला उतर माझा झाला रे झाला मी पट्ट्या गुरु सज्याला उतर माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु सत्याला उतर माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु सत्याला उतर माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु सत्याला उतर माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु सत्याला एक माणूस एक
मी पक्क्या गुरु झाला उद्धार माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु झाला मी पक्क्या गुरु झाला उद्धार माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरु झाला खेळ खेळ नको रडीचा म्हणून संबळ वैऱ्या चिमटा घेऊन नाथ येईल मडीचा 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 चिमटा घेऊन नाथ येईल मडीचा संबळ वैऱ्या चिमटा घेऊन नाथ येईल मडीचा म्हणून संबळ वैऱ्या चिमटा घेऊन नाथ येईल मडीचा 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 वाडा करायाले नाथ हे भक्ताच्या दारी यायली वाडा करायाले नाथ हे भक्ताच्या दारी नाथ बोलत चाबरी न कंठ फुटला या चाबरी नाथ बोलत चाबरी न कंठ फुटला या चाबरी चंद्र नाही हो गगनाथ आले आले मंद्रनाथ भक्ताच्या संकटात पुनवेची राजचंद्र नाही गगनाथ आले आले मंद्रनाथ भक्ताच्या या संकटात मारुनी होंकार हात ठेवून कमरेवर मारुनी होंकार हात ठेवून कमरेवर हॅलो नाथ भक्तांना विनंती आहे की आपण जायचं नाहीये जायचं नाहीये कारण हे सगळं आपल्याला परत आवरायला आपल्याकडे माणसं नाहीयेत आणि हा काही गाव नाहीये हे काम आपलं आहे त्यामुळे हे सगळं आवरूनच आपण पुढे निघायचंय महेश भाऊंना तुमची इच्छा असेल तर महेश भाऊंना सुद्धा लवकर सुट्टी देऊ काय हरकत नाही आता बऱ्यापैकी कार्यक्रम आपला व्यवस्थित झालेला आहे काय हरकत नाही पण हे सगळं आपल्याला आवरायचं आहे त्यामुळे घाई कोणी करायची नाही अरे जर घरी गेले तर उद्या सकाळी परत इथे यायचंय कारण हे सगळं आपल्याला स्वच्छता अभियान राबवल्याशिवाय काही होणार नाही कारण माझ्या एकट्याचं काम नाहीये
ये झालं ग इथं गोळण बाई बाई नाथांचा हा मेळा झालं ग इथं गोळण बाई बाई नाथांचा हा मेळा हे झालं ग इथं गोळण बाई बाई नाथांचा हा मेळा हे झालं ग इथं गोळण बाई बाई नाथांचा हा मेळा माझ्या पोटात जलमले मधुजनाथ आणि गौरी बसला त्यात जलमले गोरक्षनाथ आता इतका कसं बोळा त्यानं लाविला बसला टिळा तळी रुद्राक्षांच्या माळा गुरुची लावतोय लळा म्हणजे काढून देतोय डोळा डोळा बाई नाथांचा हा मेळा झाला ग इथं गोळा बाई बाई नाथांचा हा मेळा झाला ग इथं गोळा बाई बाई नाथांचा हा मेळा बंबाळात जलमध्ये झाली जलनाथ वाचती टाकानाथ प्रगटले ठिकाणी पणात हो भक्तीचा फुलतोय माळा गुरुचित्ताचा लागलाय लळा कधी काढून देतोय डोळा डोळा बाई नाथांचा हा मेळा हे झालं इथं गोळा बाई बाई नाथांचा हा मेळा येते जलमले पंढरीनाथ या सर्व या कुळात जलमले नागनाथ भक्तिरसाचा आसाची बाळा आता पेरून ठेवलाय मला आता भक्तीचं नाव गोळा गोळा बाई नाथांचा हा मेळा हे झाला ग गोळा झाला ग इथं गोळा बाई बाई नाथांचा हा मेळा पासून गैली नाथ भिक्षा या हातात जलमध्ये बसले नाथ एकाची बाळा तेव्हा घालून पुष्प माळा कळत बाई बाई नाथांचा हा मेळा हा तिथे मडीतून तुला गसंबळ वाजलं हा तिथे मडीतून तुला गसंबळ वाजलं पांडुरंगा मंदारीचं लग्न लागलं पांडुरंगा मंदारीचं लग्न लागलं पांडुरंगा मंदारीचं लग्न लागलं हातीची पडी तुमकून कसं बळ वाजलं हातीची पडी तुमकून कसं बळ वाजलं पांडुरंग मल्हारीचं लग्न लागलं पांडुरंग मल्हारीचं लग्न लागलं पांडुरंग मल्हारीचं लग्न लागलं पांडुरंग मल्हारीचं लग्न लागलं साई बाबा येरबा 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 साई बाबा ओ गाव तो फुगे तू येरबा साई बाबा ओ गाव तो फुगे तू येरबा साई बाबा माझी भोळी अंबिका पैना गाठून मोठा माझी भोळी अंबिका पैना गाठून मोठा पंचमीचा चांदन चमकते लग्नका आंबा खेळती जोका पंचमीचा चांदन चमकते लग्नका आंबा खेळती जोका खेळती जोका आंबा खेळती जोका खेळती जोका आंबा खेळती जोका माझी भोळी अंबिका पैना गाठून मोठा माझी भोळी अंबिका पैना गाठून मोठा पंचमीचं साधन चमकते लग्नका खेळती जोका पंचमीचं साधन चमकते लग्नका आंबा खेळती जोका पंचमीचं साधन चमकते लग्नका आंबा खेळती जोका पंचमीचं साधन चमकते लग्नका आंबा खेळती जोका खेळती जोका आंबा खेळती जोका खेळती जोका आंबा खेळती जोका नदीच्या पल्याड आईच्या डोंगर माथ्याला देवीच्या मंदिर फलसागर सागर डोंगर माथ्याला फलसागर सागर डोंगर माथ्याला ये लाटे भंडार गुरु लोटून दे अंधार
स्वयंपाक करतो डाल डबा जिऱ्या मिऱ्याची चटणी स्वयंपाक करतो डाल डबा जिऱ्या मिऱ्याची चटणी बायांना गौरी भूक लागली बघ साजनी माझ्या बाया भूकल्या माझ्या बाया भूकल्या माझ्या बायांना केवढी भूक लागली बघ अगं साजनी माझ्या बाया मोठ्या मनाचा बरी पावल्या बाया बरी पावल्या मला हात करते काही पाहिजे माझ्या नाग काही पाहिजे माझ्या नाग बाया मागतान भाजी नवा सरांची तुम्ही आणा करा बाया मागतान भाजी नवा सरांची तुम्ही आणा करा भाजी गहू बसवण्याची बघतान माग ग सगनी बनी अथवा नागान खेळतो सगनी बनी अथवा नागान खेळतो या गोकुळंबी कृष्ण नांदतो सगनी बनी अथवा नागान खेळतो या गोकुळंबी कृष्ण नांदतो मला येत नाही वागवायचं पण एक कडा तरी बोलतो तुमची लई फरमाईश आहे ना आवाज बसलाय का चल आडवा हात केला वाग्याला वाग्या जवळ बोला विना आडवा हात केला वाग्याला वाग्या जवळ बोला वाग्याला जवळ बोलविला आडवा हत्याला वाग्याला जवळ
गारे डोंगराची हवन बायला स्वतंकार Nagare
कबीरची पाहत होते वाट कबीरची पाहत होते वाट साधन कानन झाली रात साधन कानन झाली रात पाहत होते वाट कबीरची पाहत होते वाट आंबे गोंधळाला ये गज बदलाय डोंगर गमावले गज बदलाय डोंगर 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 माऊले गज बदलाई डोंगर माऊले गज बदलाई डोंगर गज बदलाई डोंगर माऊले गज बदलाई डोंगर घरी घरी रथ चाले राम गणपती जय बसला कहीं न बनी तुझ्याच भेटीसाठी गोळे घुमत तनमन काही तुझ्याच भेटीसाठी गोळे घुमत तनमन काही
सगळ्यांना बघताना विनंती आहे, सगळं झालं पण आपल्याकडे जे कलाकार आले महेश भाऊ त्यांचं स्वागत करायचं मात्र राहिलेलं आहे. सगळ्या नाच भक्तांनी जे असतील त्यांनी यायचंय. महेश भाऊंचं आणि त्यांच्या टीमचं आपल्या गोरक्षनाथ भक्तिधाम याचा तो नावाचा पट्टा आहे तो त्यांच्या गळ्यामध्ये टाकून सगळ्या टीमचं स्वागत करायचं आहे. आणि आपला कार्यक्रम ज्याने आकर्षित करून लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला ते दादा निलेश दादा मगर यांनी सुद्धा स्टेज मंचावर यायचंय. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे कारण हे नाथांचं दरबार आहे. छोरी भर के देना बाबा पुरू दे मलाई. इथं सगळ्यांची धुली भरून गेली पाहिजे. आणि महेश दादा खरं सांगतो आम्ही तर सगळे लहान लहानच आहोत पण आमच्याकडून जी सेवा होते ना ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आमच्यापैकी कोणीही श्रीमंत नाहीये, 200 रुपये कमवणारे सगळे पण त्यामध्ये जो आनंद फुकट मिळतो ना तो कोणाला घेता येत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सुद्धा आनंद घेता येत नाही.